मस्त लावतो भाई तू खाने का हे बघा, हा असं काही यांचा लाइटिंगचा दरवर्षी असतो. दरवर्षी वेगवेगळं करतात बरेच लोक. मस्त आता दिवाळीचा माहोल आहे. ओंकार आलाय आज परत. चला चला चला, उघडा आहे का? मला वाटलं उघडं नाही भाई. काय विषय, काय गडबड? चालायचं आता गोष्टी. आज आहे मस्त दिवाळीचा माहोल. चाललोय शॉपिंगला नाही, असंच काहीतरी फुलं वगैरे, पूजेचं साहित्य. संध्याकाळची वेळ जरा चाललोय. चला, काय फुलं घेतले का? खाऊया जरा. हो, घेतलेले आहेत मी 100 रुपयानं जरा किलो. प्लॅन मध्ये थोडा चेंज आहे. गाडी माझी घेऊन चाललोय आपण. आम्ही आता आलोय बेळे चौकात. ओमक्या म्हणलं दाबेली खायची, तर दाबेली खाऊ. आता ब्लॉग चालू नाही करता आला कारण गाडी चालत होती. हा भाऊ काय झोपलाय. ऑर्डर तर दिली आहे, किती वेळ असतो काय म्हणतो. बऱ्याच दिवसांनी आलोय मी इथं खायला. आम्ही जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा यायचो इथं खायला. दाबेली लावतोय ही दाबेली. मस्त दाबेली आली. आता चालू करतो. हे बघा, मस्त लावतो भाई तू. खाने का आम्हाला थोडं लेट झालं यायला, त्याच्यामुळे भाई आम्ही तर बर्गर खाल्लाय मस्त. ओमके अजून दाबेली घ्यायला चाललंय. मला तर नकोय, माझं झालंय. तिथं आम्ही जेव्हा पहिल्यांदा यायचो ना आधी कॉलेज डेजला, त्याचा तो जो स्टॉल होता तो खाली होता त्याचा. पण आता काय केलं त्यांनी, वरती केलं आणि इथलं सर्व्हिस रोड बंद केलेला आहे. हे इथं निगडी प्राधिकरणात एक अशी जागा आहे जिथं दरवर्षी ती सगळी त्यांच्या घराला आणि बाहेरच्या रोडला लाईटिंग केली जाते. आम्ही आता तिथं बघायला आलोय. हे बघा, हा असं काही यांचा लाईटिंगचा दरवर्षी असतो. दरवर्षी वेगवेगळं करतात. बरेच लोक बघायला पण आले. खूप गर्दी झाली बघायला. इथून निघालोय आता मी. जरा फोटोज वगैरे घेतले चांगले. काही झाले माझे. ठीक आहे, आता निघतो. इथं मंगेश म्हणून मित्र आहे माझा, तुम्ही बघितलंच असेल ब्लॉगमध्ये. त्याच्याकडे जायचं आता भेटायला. झालंय, मंगेशशी बोलणं झालंय. आता उद्या लक्ष्मीपूजन आहे, त्यासाठी काहीतरी साहित्य घ्यायचं आहे मला पूजेचं सगळं. आता इथं मंडईत चाललोय. 10 मिनिटात आता बघू, जेवढं 10-15 मिनिटात पोहोचू आम्ही. जेवढं आता लक्षात राहिलेलं आहे ते घ्यायचं आहे मला सामान. परत उद्या नाहीतर मग घरचे म्हणते तिकडं जाऊन ये, घेऊन ये. आलोच, ते सगळे एका ठिकाणीच आहे. बघू आता. बाकी मंग्यासोबत डिस्कशन झाले बऱ्याच दिवसांनी. बघू आता. मध्ये बोलत होता तो की प्लॅन करायचा फिरायचा म्हणून. गाडी तिकडे ब्रिज खाली लावली. याला इकडून चालत चाललोय आता, कारण गर्दी तिकडं दिवाळीमुळे. हे पाहिजे हार घेतलेत सध्या. अजून नारळ आणि बाकी गोष्टी सांगितल्या ते पण घेऊन जातो. भरपूर गर्दी आज. उद्या लक्ष्मीपूजन आहे, गर्दी आज. भाई झाली आपली शॉपिंग बऱ्यापैकी. नारळ वगैरे, फुलं, हार, बरंच काय काय सांगितलं अजून. आता ते बाकीचं सकाळी येतो मी घ्यायला. मला ॲक्च्युली आंब्याची पानं घ्यायची होती, पण ते आंब्याची पानं आता सगळी वाळलेली, सुकलेली पानं आहे तिथे.
झाली शॉपिंग झाली सर्व घेतलंय. आता डायरेक्ट बघू अजून बऱ्याच 2-3 गोष्टी राहिल्यात. मी सकाळी जाणार आहे परत मार्केटला. दुर्वा आणि काय रे आंब्याची पानं ह्याला काहीतरी वेगळंच पाहिजे. भाताचं तोरण पाहिजे ॲक्च्युली. ते घराला लावतं तरी कमेंट करून. हां म्हणजे ते आम्हाला पण माहिती नाही आहे आणि तर बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं. हारवाल्यांना पण विचारलं पण आहे काहीतरी आहे ते. आता ते बघू त्याला कुठं भेटेल तर तिकडून घेईल. इथे तर काय नाही मिळालं कुठं कोणाकडं नाहीच ठेवलंच नाही त्यांना. चाललो आहे आता घरी चाललो आहे आजच्या. हां आजच्या पुरतं आता एवढं बस डन. आपल्याकडे लवकरच काहीतरी एंडिंगसाठी आपण घेऊ काहीतरी चांगलं. माझ्याकडे नाही आहे काय सध्या तरी काहीच नाही आहे माझ्याकडे. त्यामुळे मी माझे 2 शब्द इथंच थांबवतो आणि राम राम घेतो आजच्या पुरतं. हॅपी दिवाळी.